इकडून दाखव. हो काय सो इथं बघा किती आंबे आहेत. झड्या इकडे वाघ येतो रात्री. मतलब काय बोलतो वो अलग ही लेवल का बंदा था. आम्ही मुंबईवरनं गावी आलो आणि गावी येऊन कधी शांत बसणार असं कधी होणार नाही. आता आम्ही सगळे निघालोय सगळी पोरं मिळून आंब्यानं निघालोय. असंच कुठे वरती डोंगरात वगैरे जाऊन कुणाचे आंबे वगैरे असणार ते बघणार. आता कोण कुठे नाही एक आहे पाटलाचा आंबा म्हणून तिथे बघूया किती आंबे आहेत. तसं तर काय भरपूर जण जातात तिकडे आंबे वगैरे घ्यायला. तर आम्ही पण आता जाऊन बघतोय. जर एवढी पोरं आहेत तर एकाला तरी 2-3 तरी भेटले, खायापुरते भेटले, नवा करायपुरता तरी भेटला तरी ठीक आहे ना. चल गेली गावाला आलं की एक वेगळंच वातावरण आहे ना. सकाळची शांत सकाळ एकदम शांत, एकदम काय असं वाटत नाही. गाड्यांचा आवाज वगैरे काहीच नाही. एकदम बरं वाटतं. आणि गावाला आलं की लवकर मुंबईला जाऊसं वाटत पण नाही. मला तर वाटत नाही. एक भारी वाटतं. म्हणून आम्ही ना गावी यायला कधी असं येऊसं असं होतं ना की कधी गणपती येत आहेत, कधी शिमगा येतो आहे, कधी मे महिना येतो आहे असं होतं. आणि गावी आलं का सगळी पोरं एकत्र असतो आम्ही. आता बघा कसं आता आम्ही जातो सगळे आंब्याना असं थोडं तरी 2 तरी मिनटं आम्ही बसलो ना एका ठिकाणी की आमचा काय ना काहीतरी प्लॅन तयार होतो की हां इकडे जाऊया, उद्या तिकडे जाऊया. आणि ॲक्च्युली आम्ही ह्याच्या अगोदरच जाणार होतो, पण कसं झालं की आमच्या इकडे भरपूर कार्यक्रम होते. म्हणजे 8 तारखेपासून आमचा कार्यक्रम चालूच होते. लग्न, हळद वगैरे, सत्यनारायणची पूजा, भावकीची पूजा वगैरे सगळं होतं. तर आम्हाला कुठे जाण्याचा प्लॅन नाही केला. बाकी काय हे नॉर्मल क्रिकेट मॅचेस वगैरे आम्ही गेलेलो तिकडे. बाकी काय एवढं काय नाही. तर आजचा कसं आमचा एकदम फ्री दिवस आहे. काय एवढं काय कुठं बाहेर फिरायला जायचं नाही. तर आम्ही असंच बसलेलो तर अचानक प्लॅन झाला. म्हणजे तो एक पोरगा त्याने प्लॅन केला आहे. तर बघू आता किती भेटतात आंबे काय माहीत नाही. तो पण बोलला आहे की लोक घेऊन येतात, आपण फक्त जाऊन बघायचं. तो बोलतो की 1-2 भेटले बस झाले ना आपल्याला एका वेळेला. ठीक आहे ना, खायापुरता जर टेस्ट तरी भेटेल आपल्याला कशा आहे. कारण का मुंबईला गेलं काय हे गावचे आंबे काय खायला भेटत नाही. ते डायरेक्ट सगळे मुंबईचेच काय ते असतात, इंजेक्शन वगैरे दिलेले असतात तेच. चल बघूया, दाखवतो तुम्हाला पोरं वगैरे किती आहेत ते पुढे चालत आहेत. दाखवतो, थोडे पुढे गेलेत ते तुम्हाला दिसणार नाही. इथून जवळ जाऊन दाखवतो. चला आम्ही आता फायनली आता आतमध्ये एंटर झालो आहे. तुम्हाला दाखवतो पब्लिक किती आहे. हा एक आहे पाठी, हे बघा. हे अजून एक पाठी आहे त्या साईडला, तो पण आहे. शोधतो आहे आता कुठे आहे आंबा वगैरे. तर इथे एक गेला आहे आंबा, बघू. तर ही बघा, ही एवढी जणं आहेत. हळूहळू जातोय पुढे, दाखवतो भेटली तर. पण मजा तर खूप आहे मित्रांसोबत एकदम जंगलामध्ये फिरण्याची. आणि हे बघा तुम्हाला करवंद दाखवतो. हे बघा करवंद, हे बघा ही करवंद आहे. बघा करवंद कसे खातात बघा. करवंद वगैरे टेस्ट करून बघूया. ही बघा, ही गोड आहे, ही गोड आहे बोलतात. क्वालिटी आहे. कशी आहे संख्या? गोड आहे. आपण पण टेस्ट करूया. पण चिंगम खाल्लाय, तो चिंगम पहिला टाकतो, टेस्ट करतो. हा गोड आहे, पण ती आंबट होती पहिलीवाले. ही भारी आहे. नवीन एक्सप्लोर करायला खूप मजा येते. आणि गावाला आलो का तर खूपच मजा. इथं पण करवंद भरपूर आहे. आम्ही जो मेन ज्या कामासाठी आलो तो काम आता पहिला बघू, नंतर बाकीचा. सगळ्या कसं वाटतंय? कसं आहे? मस्त एकदम. हात कसा बोलला आम्हाला सांगाल का आमच्या पब्लिकला? हात मध्ये झोपलो, झोपेमध्ये माझा पुरा हात फिरला. माझा फिरल्याबरोबर काय हातामध्ये वांदे झाले सर्व. क्रिकेट खेळायचं, रानात जायचं, माशाने जायचं. तरी पण आम्ही प्रयत्न करणार जायचं. 1-1.5 वाजता आम्ही जाऊ माशाना आंब्यापासून आल्याच्या नंतर. आता आंब्याने जातो, आंबे बघूया किती भेटतात. 10-12 डझन भेटल्यावरती मग आम्ही मासे नेणार. ॲक्च्युली तो ना मुंबईवरनं येते वेळेस खूप प्लॅन केलेला त्याने. इकडे जाणार, आज उद्या तिकडे जाणार. गावी आला बाईकवरनं, आम्ही जस्ट थांबलेलो आणि जस्ट घरात आलो तर तो काय 10-15 मिनटासाठी झोपायला गेला तर त्याचा हातच उतरला एकदम. खूप डेंजर असतं ते. अबे जांभूळ जागा वरती. जांभूळ झाड दिसत नाही. हां हे बघा, हे जांभळीचं झाड बघा. हा वाला वरती बघा भरपूर पिकलेत.
दिसतात का माहित नाही. दगड मारते हा, मार. मोठी मार मार तर पोचली अर्ध्या तरी मार. पडला काय उठे उठे ए पडला पडला पडला. दाखव 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 अक्षय दाखव इकडे. हो हा, मजा आली मजा आली. मला दिसतं का बघूया. हा भेटला. हे बघा भारी आहे एकदम. कलर तुम्हाला कलर दाखवला हो का. खतरनाक वाटतंय. मजा येते मजा येते. आणि मुंबईला गेलो तर एकदम काय कुणासोबत काय कुठं बाहेर आणि असं एक्सप्लोर अशा जागा तर मुंबईला काय भेटत नाही आपल्याला. त्या गावालाच येऊन भेटतं. म्हणून ट्रॅव्हलिंग करायला खूप मजा येते मला पण. आणि ॲक्च्युली कसं आमचं गावच आहे तर काय टेन्शनच नाही. आणि तुम्हाला बघा आता जंगल बघा कसं तुम्हाला दाखवतो बघा. हा ह्या रस्त्यानं आम्ही जातो आहे. तर हा रस्ता बघा. हा अशा रस्त्यावर आम्ही जातो. हलो 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 हलो. खूप मजा येते. टेन्शनच नाही कसला. एकदम लाईफ गावाला आलं की लाईफ एकदम एन्जॉयमेंट. तो आमच्यासोबत एक लहान पोरगा पण आला आहे पुढं. हे रुद्र हाय कर. बघा त्याचा पण धाडस आहे एकदम. जंगल बघत आहे हे एकदम भारी. हे असा फील येतं ना बिअर गिल्स म्हणून एक होतं माहिती ना त्यांचा शो होता एकदम त्या टाईपमध्ये वाटतंय. ते बोलतात ना गाइस आज हम ये खा रहे हैं गाइस आज हम वो खा रहे मुंगी खा रहे हम. मजा येते बघा. वाट बघा तुम्हाला वाट बघायची. ह्या वाटेनं जातो. हा एक कुत्रा आहे आमच्यासोबत. पठाण नाव आहे त्याचा त्या कुत्र्याचा. ओनर तुम्हाला ओनर ए पठाणचा ओनर. हा ओनर आहे पठाणचा. तो पण आला आहे आज आमच्या संगती आम्हाला वाट वगैरे दाखवायला. काटे काटे हळूहळू जायला लागतंय कारण का खाली काय पण असू शकते बघा. काटं वगैरे असू शकतं. हे गोड आहे काय दाखव. गोड आहे करवंद खातो. गोड आहे. अरे पाय दिलास चपलीवर. काठे ह्या अशा काट्यांना जायला लागतं आपल्याला. हळूहळू चला रे. अडकला. हा हा बघित येतोय. काय झालं. तो फुल फुल एकदम स्ट्रगल लाईफ रस्ता आहे. हा बघा हा बघा हा बघा कसं आहे बघा. एकदम स्ट्रगल लाईफ. वाटतं बघा कशी आहे. एकदम हॅवी रोड आहे एकदम हॅवी रोड. आणि घाम एक तर गरमी पण गावाला भरपूर आहे. सकाळी 9-9:30 वाजले का एकदम गरमी चालू होते. काय बोलणार. आणि त्यात लाईट जाते. लाईट तर काय रात्रीची जेव्हा झोपायचा टाईम असतो तेव्हाच लाईट जाते. मग काय बोलणार आता. एवढे परिस्थिती वाईट आहे आमच्याकडे. आणि आता कसे नशिबादी कार्यक्रमाच्या वेळी कधी लाईट गेली नाही. पण आता कार्यक्रम संपले आणि लाईट जायला लागली. करवंद पण गोड आहे. भारी आहे रे. बाकी हळूहळू चालतो आणि तुम्हाला दाखवतो. चला ही बघा. चला पुढे चला. काही जागा बघा जागा दाखवतो. काही जंगल आहे एकदम हॅवीच प्लेस. काटे वगैरे खाली असणार तो बघित जायला लागतो. आईस तो एकदम भारी वाटते. आणि प्लस वरती थंड वातावरण बघा कसलं आहे बघा. कसली वाट आहे काय जाम भारी वाटते. तर मुंबईला असं वाटतं ना इथं एकदम शांत चिकन बसावं एकदम. पण आता आम्ही थोड्या वेळात पोचू पुढे. कारण का आम्हाला ज्या माणसाने तो बोलला आहे 15 मिनिटात पोचू आणि म्हणजे 11:30-12पर्यंत रिटर्न येऊ आपण. जर नाही आणलं तर त्याला त्याच्यावर सगळी चिन्ह चढणार. आमची
अजून एक तो पार्टनर येतोय, तो काय आमच्यात हाय नाही त्याला काय नाही, तो फोनवरती बोलतच येतोय. त्याला नेटवर्क बघा, आमच्याकडे आता नेटवर्कची सोय तर झाले, पण नेटवर्क पहिला नव्हता तर सगळी बाहेर असायची. आता नेटवर्क असल्यामुळं सगळी घरातच असतात, असं असतं. पण जेव्हा नेटवर्क नव्हतं तर लोकांना वाटायचं की नेटवर्क असं, कारण काय इमर्जन्सी वगैरे असली तर काय मग फोन वगैरे कुणाचं लागायचं नाही, मग काय गाडी वगैरे कुणाची भेटायची नाही. तर हा प्रॉब्लेम मेन होता. आता नेटवर्क आला आहे तर लोक अशी सगळी फिरत नाही, आगे दे का घरीच बसून राहतात, कारण रेंज भेटले. रस्ता बघा पुढे, चला हळूहळू चला रे. हा बघा रस्ता, या रस्त्यातनं वाटतनं चालायचं आहे. हे असं डेंजर रोड आहे रे. आला काही आंब्यावरती पोचलोय आम्ही आता, पोचलोय. हा बघा आंबा, तुम्हाला दाखवतो, आंबा दाखवतो. जरा पुढे जातोय. हा बघा काहीचा आंबा, हे बघा काहीचा आंबा बघा किती पडले. थांबा थांबा, उडी उडी काढून टाकतो. हे बघा काहीच, बघा आंबा बघा. रसलस एकदम वरती बघा काहीच कसं आहे. आंबा देखा, आंबा पिवला पिवला एकदम काय, आणि याची टेस्ट आहे ना एकदम भारी टेस्ट आहे. मला जमा करून दाखवतो सगळे. हे बघा खाली किती पडलेत बघा, हे रास पडले रास. हे बघा, हा बघा आंबा, हा एकदम पिवला पिवला आहे, काय जाम भारी वाटतंय. एकदम वास नाही याचा, वास तर बघा, हा मन प्रसन्न. हे बघा, हा बघा असा असं ॲक्च्युली आता आता तुम्ही बोला की हे मुंबईचा आंबा आहे. नाही नाही, मुंबईचा आंबा नाही, ओरिजिनल आंबा आहे, इंजेक्शनवाला आंबा नाही. हे बघा ॲक्च्युली हे ना खाली पडले ना, त्यामुळे ते डॅमेज झालेत, म्हणून ते तुम्हाला असं वाटतं एकदम पातळ आहेत. पण हे बघा, हे एकदम चांगलं पडलं आहे, हे दोन चांगले होते. दाखवतो. हा बघा, हे असं होतं, पडलं ना खाली का असं काला काला होतो, की ती दगड वगैरे लागली ना का तो डॅमेज होतो. बघा हे बघा, याचा डॅमेज होतो. हे बघा किती आंबे पडलेत बघा. हा पण तसंच आहे. नाही नाही, हा चांगला आहे, हा चांगला आहे. हे असं ना डॅमेज होतात पडलेले. ॲक्च्युली कसं माहिती काय, जेव्हा पडतो ना तेव्हाच उचलायचा असतो. जास्त टाईम झाला ना का डागाला की तो खराब होतो, लालसर पडतो, मग पूर्ण एकदम पातळ होतो. आंबा तर बघा ह्या साईडला नाही, पण खालच्या साईडला बघा. हा बघा खाते. तो जागा समोरची जागा दाखव, समोरची. हा भरला आंबा बघ. ते खाणार आम्ही जाऊन. अहो काय खातोय, कशी टेस्ट आहे, कशी एक नंबर टेस्ट, भारी एकदम, खूप मजा आहे. एकदम पिवले सर एकदम आंबा, असं वाटतं की मुंबईवरून आणलेलं डायरेक्ट. खतरनाक. वरती चढतात. तो काय चढतोय वरती. बघू. तर आज आहे तो आम्हाला जो सांगितला की आंबे वगैरे भरपूर आहेत, आंब्यानं जाऊया. आणि तो आता हात मोडलाय तरी बघा कसा आंबा खातो एकदम. हे एक्सपिरियन्स कसा आहे सांग मला. बघ ना आंबा, बघ ना किती आणलं, हात मोडले तरी कमी नाही, अजून खाणार मी वरती करून. बोल आता आपल्याकडे किती जमा आहे, हे विकले तर किती रुपये येतील आपल्याकडे सांग. ये नहीं लेगा कोई आंबा. ये नहीं ले, खाने के लिए बहुत अच्छा है, बहुत है. हमारे पास अभी 100-150 आंबा हो गया है. काहीच तर बघा चढला वरती एक जण आता चढतोय. 100-150 आंबा हो गया है. काम हे खालचं खाली ले ए पिशवी हलवायला चढलाय तो, झूम करून दाखवतो. तो बघा वरती चढलाय. दिसतोय का मी वरती? हा दिसतोय. खाली पडन तो पण व्हिडिओ करा. हा मी पडन तो झाडावरनं. आमची गाड मारते. अरे बाबा, एक तर मला 7.5 लागले. नाही तो गुत्तार बदल म्हणजे
पडलीला आम्ही कॅप नेवतो इथं काढलेलं गाईस खाली जाऊन दाखवतो तुम्हाला. वरती हलवतोय लवकर लवकर खाली जाऊन दाखवतो. असं खाली उतरायला पण नाही जमत. काय जातो हलवतोय तो बघा वरती चाललाय. हो पडले अलगद त्या हातात असलं तर हा कच्चा त्याला दगडे पडतील काय काय जातं तुम्ही बघा हलतात तेच बघा. नंतर तू बोलतो काय मी बोलायचं ते. घाण दगड आली का घाण दगड येते पकड हॅलो हॅलो हे पकड गाईज आता तुम्हाला डायरेक्ट आंबे जमूनच दाखवतो. चला बाय भेटू. चला आता झाले वरनं उतरलं आंबे वगैरे आम्ही आता जमवले वाटण्या वगैरे सगळ्या काढल्या. आता आपण घरी जाऊया. घरी जायचं ना. हा आता घरी जाऊ. बस झालं आम्हाला 4 पिशव्या भेटल्या. एक पिशवी बघा खांद्यावर घेऊन निघायला लागेल झाला. एक पिशवी घेऊन त्या 3 पिशव्या आहेत आणि एक आता खाली पडली सडलेला आंबा जमवतोय अजून. म्हणजे काय झालंय काय बघायला आयटमला दाखवतो. त्याचा व्हिडिओ कॉल चालू आहे त्याच्यामध्ये तू फिरतोय हाय कुठं पडलेला दिसायला. व्हिडिओ आंबा दिसत नाही. आम्ही शाप जमवलं कुसली बिसली शाप आंबा खराब बिराब काय ठेवलं आता कोण बघा व्हिडिओ बघून जर कोण येणार असेल की आंबे आहेत आंब्याला येऊ नका. अगोदर जर आम्ही warning देतोय. रिटर्न येतात आम्ही येऊ शकतो. दुसऱ्या आंब्यावर पण जायचं होतं पण पिशव्या या चुकीने एवढी अजून आमचा दुसरा आंबा तिकडे वरती आहे. हा, तो तो बघा, त्याच्यावरती पण भरपूर आंबा आहे. तिथे वरती आहे तो बघा त्या साईडला हा इथे तिकडे वरती आहे आंबा. आता ह्या आंब्यावरती आम्ही सर्व काढलेलं आहे. खाली काय ठेवली नाही. खाली आता खराब बिराब तेवढाच आहे आंबा. आता एक पिशवी घेऊन निघालेले आहेत गडी. आता आम्ही पण निघतो. आता घरी गेल्यावर तुम्हाला आम्ही दाखवतो किती आंबा दाखवू कसं आहे. काय ते. आणि तुम्हाला एकच लास्ट वॉर्निंग देतोय बघा व्हिडिओ बघून कोण येणार असेल तर येऊ नका. खायच आंब्यावरती ना. तुम्हाला परत एकदा दाखवतो. नाही तर तुम्ही बोलाल की आंबे असणार आम्ही जाऊ शकत नाही तुम्ही. उरले सुरलेले आहेत पण तिकडे तुम्ही जाऊ शकणार नाही एवढं. आणि बाकी तर अर्धे तर कच्चेच आहे. तुम्हाला दाखवतो नाही तर तुम्ही बोलाल आंबे असतील या लोकांनी व्हिडिओ काढला वगैरे आणि आंबे भरपूर असतील असं काही नाही. परशा खरंच ना. खरंच आम्ही सगळे घेऊन जातोय आता. हा. तुम्ही रिटर्न नका येऊ. खोटं बोलत नाही. काय संख्या आम्ही खोटं कधीच बोलत नाही. दाखवतो तुम्हाला बघा. हा बघा कायच नाही. चला गाईज व्हिडिओ आवडल्यास लाईक्स अँड सबस्क्राईब करा प्लीज. मला तुम्ही जर असं कमेंट वगैरे करता ना तर मला खूप मोटिवेशन भेटतं. मला पण वाटतं की अजून ब्लॉग बनवावे. एकदम भारी वाटतं थोडं. चला खाली ब्लॉग दाखवीनच नाही तर मग एंडच करेन. माझ्या हातातली पिशवी ए सगळ्यांनी बाय करा. बाय बाय का रे. चला गाईज बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉगला. गुड नाईट.